नमस्कार. 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 सर्वप्रथम संभवामी युगे युगे या समूहाच्या ॲडमिनचे मी आभार मानते आणि जे काही ऐकता आहेत, ऐकू येतो ना आवाज? आवाज येतोय? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्करः प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. शुकासारिके पूर्णवैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिव समारंभ्यां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तं वंदे गुरुपरंपरा. वंदे गुरुपरंपरा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आनन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दं वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति सा तीर्थवर्या मणिकर्णिका च. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण समजणं म्हणजे जाणणं आणि नेणणं हे सगळं बघितलं. त्या ठिकाणी आपण बघत असताना सांगितलं की नुसतं अविद्य म्हणजे समजून उपयोग नाही आहे. या सगळ्या गोष्टींना शून्य किंमत आहे जर अनुभव नसेल तर. आणि अनुभवाधारित हे शास्त्र असल्यामुळे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता जर त्या गोष्टीचा आपण अनुभव घेऊ शकलो तर ती गोष्टच फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायची. अन्यथा आणि त्याचे सगळे 8-10 उपाय सुद्धा सांगितले की 8-10 उपाय म्हणजे त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरून जाता जाता कोणत्या एका क्षणी असं होईल की अनुभव येईल आणि बस अनुभव आला की म्हणतात या ठिकाणी हे शास्त्र फलित झालं. आणि तसंच दासबोधामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात की रोकडा साक्षात्कार ज्याला होईल त्याला या सगळ्या सद्ग्रंथाचा फायदा. म्हणजे अक्षर हे ब्रह्म आहे, वाणीमध्ये सरस्वती असते. या सगळ्या गोष्टी जर आपण मानायच्या, या एका गोष्टीवर जर आपण स्थिर व्हायचं असेल तर ती सरस्वती, ती विद्येची देवता, ते गणपती बुद्धीची देवता, या सगळ्या देवता आपल्या मनामध्ये उतरल्या आणि त्यांच्या बुद्धीने जर आपण त्याचा अनुभव घेऊ शकलो तर फक्त त्या गोष्टी खऱ्या आहे. अन्यथा सगळ्या गोष्टी समोर असून सुद्धा आपल्याला त्या गोष्टीचा फायदा घेता येणार नाही, तर उपयोग नाही. सगळं चांगलं आहे म्हणून आपल्याला म्हटलंय की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तमाचं दासत्व हे भक्ती मार्गामध्ये जसं सगळ्यात महत्वाचं आहे तसं ज्ञानमार्गामध्ये इतकं सगळं कळलेलं सुद्धा अविद्या म्हटलंय. हे सगळं कळणं, समोर येणं हे खरं भाग्य आहे. सुरुवातीला आपण असं म्हटलं हे सगळं भाग्य आहे की इतक्या चांगल्या गोष्टी आपल्या समोर येणं, नंतर सद्गुरूंची कृपा आपल्याला जाणवणं हे सगळं भाग्याचं लक्षण आहे. पण नुसतं भाग्य म्हणून सुद्धा आपल्याला ते टिकवता आलं पाहिजे, ते समजून घेता आलं पाहिजे आणि त्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आपल्याला घेता आला तर त्या गोष्टी म्हणजे आपल्याला सरळ सरळ अर्जुन व्हायचं आहे. जसं अर्जुनाला समजावून सांगितलं भगवंतांनी की तो हा अनुभव घे की मी सगळं करतोय, तू फक्त निमित्त बन. निमित्त मात्रम भव सव्यसाची असं म्हणत असताना त्यांनी म्हटलं फक्त तू अनुभव. आणि शेवटी त्याला तो अनुभव आला. नाही भगवंता आता तू जसं म्हणशील तसं. गुंतलो होतो अर्जुन गुणे मुक्त झालो तुझ्या गुणे. तुझ्या गुणामुळे मी मुक्त झालो असं अर्जुन म्हणतो
तसं या जीवाने सुद्धा म्हणावं, आतापर्यंत मी 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 केलं, त्यामुळे मला अडकल्याचं झालं, बंधन झालं, हे आता मला कळलं, पण आता त्या बंधनातून मला मुक्ती पाहिजे. हे जेव्हा एखाद्या जीवाने ठरवलं तर शंकराचार्य म्हणतात, हे मला अपेक्षित आहे. या ज्ञानापर्यंत प्रत्येकाने जावं, म्हणजे मिळालेल्या ज्ञानाला अविद्या म्हणण्याचं धाडस. आपल्याला जे ज्ञान दिलं, एवढं मोठं जे अमूल्य असं दान केलंय ज्ञानाचं, ते ज्ञान असून सुद्धा त्यांनी सांगितलंय की हे सगळं अविद्या, पण अशी अविद्या की जी अविद्या ही विद्येची पहिली पायरी आहे. त्या विद्येपर्यंत जायचं असेल जीवाला, आणि आपण जे काही दिलं आहे वचन भगवंताला, ते भगवंताचं वचन जर पाळायचं असेल तर विद्या आवश्यक आहे. आणि त्या विद्येला फक्त शंकराचार्य तिथपर्यंत आपल्याला नेण्याचा प्रयत्न करतात. आता हे सगळं पटल्यावर एक आता उदाहरण, जसं आपण श्लोक घेतले, त्यानंतर एक रामायणातला प्रसंग घेतला, कारण की तो राम म्हणजे सत्य आणि धर्म, यावरती आपण एक प्रसंग घेतला. सुरुवातीला बुद्धीला कसा आपला छेद गेला त्यासाठी एक अतिशय सुंदर संस्कृतातला श्लोक घेतला. या सगळ्या गोष्टी कशासाठी चालल्या, की हा अनुभव आपल्याला कसा पद्धतीने मिळता येईल, ते कोणत्या कोणत्या पद्धतीने समजेल. समजल्यानंतर बाकी पुन्हा पुन्हा आपलं वैयक्तिक कार्य सुरू होतं, आणि त्या वैयक्तिक अनुभव घेण्याचं कार्य प्रत्येकाने आपापल्या परीने करावं. आणि ज्याचं जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे त्याला प्रारब्ध आणि कर्म, आता प्रारब्ध आणि कर्मावरही बोलणार आहे, की या सगळ्या गोष्टींप्रमाणे त्याला ते फळ मिळतं, आणि ते फळ लपून राहत नाही. जर ते फळ लपून राहत असेल, याच्यासाठी एक साधं उदाहरण आहे. जर एखादा त्वचारोग झाला असेल, आणि तो त्वचारोग असलेला व्यक्ती जर एखाद्या डॉक्टरकडे गेला, आणि त्या डॉक्टरकडे गेल्यावर त्याला जेव्हा आतमध्ये गेला त्याला समजलं की डॉक्टरला स्वतःलाही त्वचारोग आहे, मग तो त्या ठिकाणी म्हणेल का मला तुम्ही औषध द्या म्हणून, की तुमचा जर त्वचारोग तुमचा बरा झालेला आहे, तुम्हाला जो काही त्वचारोग का म्हटलं तो दिसतो म्हणून. बाकी आतले रोग आपल्याला समजत नाही. जर हार्ट पेशंट जर हार्टच्या डॉक्टरकडे गेला, त्याला हार्टचा त्रास आहे हे कळत नाही, म्हणून त्वचारोगावर बोलली, की दिसणारी गोष्ट आहे की त्वचारोग त्याला झालाय, हे जर दिसतंय स्पष्ट, तर हा व्यक्ती म्हणेल का त्याला की त्वचारोग तुम्हाला असताना, तो म्हणेल मला तुमच्याकडे दाखवायचंच नाही, कारण तुमचा स्वतःचा जर बरा झाला नाही तर मी तुमच्याकडे येऊन कसा बरा होईल, त्यामुळे तो तिथून निघून जाईल. म्हणजे जर एखाद्याने म्हटलं की हे मला समजलं, हा मला अनुभव आला, असं म्हटल्यानंतरही जर त्याची चिडचिड होत असेल, आणि असं म्हटल्यानंतरही त्यांनी काही काळाने जर त्याला दुःख जाणवत असेल त्याच्या चेहऱ्यावर, तरी ही तपश्चर्या आहे. ती जर दुःख जाणवत असेल तर तो म्हणेल व्यक्ती की हे दुःख जर जाणवतंय तर काय शिकला, काय शिकला तू. म्हणजे हे सरळ रोकडा साक्षात्कार, जसं आपण डॉक्टरच्या उदाहरणावरून म्हणतो की त्याला जर त्वचारोग आहे तर त्वचारोग असलेला माणूस त्याच्याकडे जाणार नाही. मग तसा हा जर आनंदाची साधना शिकवतोय आणि तो सतत दुःखात बुडालेला आहे, मग दुःख त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं जरी दिसलं तर तो व्यक्ती म्हणेल की मला तुमच्या, म्हणजे हे काही खरं नाही. त्याचा साक्षात्कार स्वतःला आल्यानंतर तो जाणवला सुद्धा पाहिजे. नुसता स्वतःला आला आणि मी माझ्या गर्तेमध्ये राहिले तर तेही चालणार नाही. तो जो आनंद आहे तो पसरला पाहिजे. मग ही जी साधना आहे ती तपश्चर्या एका दिवसाची थोडी आहे. एका दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी घडणार नाही आहे. कळल्यानंतर आधी कळणं कठीण, कळल्यानंतर तसं समजणं कठीण, समजल्यानंतर तसं वागणं कठीण, आणि वागल्यानंतर तसं टिकणं कठीण. जय जय रघुवीर समर्थ. टिकावं 12-12, 15 कितीही वर्ष झाले तरी आमच्या वृत्तीमध्ये आता फरक पडणे नाही. अशा जेव्हा त्या व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचेल तेव्हा ती खरं साधू संत वगैरे म्हणण्यापेक्षा ती व्यक्ती अतिशय वेगळ्या पद्धतीचं जीवन जगेल. हे साधू संत वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा सर्वसाधारण जीवन जगत असताना सुद्धा जर तो आनंद मिळत असेल तर साधूंपेक्षा काही कमी नाही. म्हणजे त्यांना जे मिळालंय तेच आपल्याला. मग आता एक त्याच्यासाठी एक अतिशय वाक्य घेते आणि त्या वाक्यावरून आपण आता त्या ज्या गोष्टी बोलायच्या त्या समजावून, म्हणजे आपण त्याच्यावरती चिंतन करू. आता एक समजा वाक्य लिहिलं, मी एक वाक्य लिहिलं की अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला, वाक्य बघा कसं आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य असं काहीच नाही. अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य असं काहीच नाही, यावर नितांत विश्वास बसणे आवश्यक आहे. आता अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य असं काही नाही हे वाक्य सोपं आहे, पण यावरती विश्वास बसणं कठीण आहे ना. त्यावरती विश्वास बसला पाहिजे की हे तर खरं आहे. आता माझे वडील अतिशय चांगले आहेत, पण तुझा विश्वास असला पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी विश्वास आहे. पुढचं वाक्य आहे की आपल्याला जे व्हावे वाटते, आता त्या ठिकाणी दुसरा भाग आला, आपल्याला जे व्हावं वाटतं ते करणं त्याला अशक्य नाही हे पटणे म्हणजे विश्वास आहे. आपल्याला जी गोष्ट व्हावी वाटते म्हणजे देवाच्या जवळ जातोय आपण. आता अद्वैताकडे जर जायचं असेल तर देवाच्या जवळ जायला पाहिजे. देव काय आणि आपण काय, आत्मा काय, देव काय, परमात्मा काय आणि मी कोण. ते हे सगळं करताना आपण म्हणतो की आपल्याला जसं व्हावं वाटतं एखादी गोष्ट
ते करणं त्याला अशक्य नाही हे पटणं म्हणजे विश्वास आहे. पहिल्यांदा आपण काय म्हटलं की अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य असं काही नाही यावर नितांत विश्वास असणं आवश्यक आहे, पहिली गोष्ट. नंतर दुसरी, आपल्याला जे व्हावं वाटतंय ते करणं त्याला अशक्य नाही हे वाटणं म्हणजे हा विश्वास आहे, त्याच्यावरचा विश्वास आहे का आपल्यावरती. आपण खरंच चिंतन करू शकतो. आपल्याला जे व्हावं वाटतंय ते तो करू शकतो ह्यावरती माझा नितांत श्रद्धा पाहिजे, दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट आहे, ज्याला सगळं समजतं, ज्याला सगळं दिसतं हाही विश्वास आहे. त्याला सगळं दिसतं, त्याला सगळं समजतं हा पण विश्वास आहे. माझा स्वतःचा विश्वास आहे, हे वाक्य लिहिलंय, अमृतकण आहे माझं, त्याच्यात लिहिलंय. आणि पण जर तो ते करत नसेल, धक्का बुद्धीला पुन्हा धक्का, पण जर तो करत नसेल तर ते आपलं प्रारब्ध आहे, याचा स्वीकार करणं ही सद्गुरु कृपा आहे. म्हणजे आपली बुद्धी आतापर्यंत हे पाहिजे ते पाहिजे म्हणत होती ना, तेव्हा ते मिळवण्यासाठी जसं पक्की स्थिर केली बुद्धी, तसं माझ्या बुद्धीला आता हे सगळं ज्ञान मिळाल्यावर वाटलं की हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक काहीही करू शकतो. पटल्याबरोबर माझ्या मनाला शांतता वाटली की अरे असं करू शकतो, हे मला किती मोठं ज्ञान झालं. मग यावरती नितांत विश्वास कसा पाहतोय आपण. एक उदाहरण देते यासाठी. डोंबाऱ्याचा खेळ चाललाय आणि डोंबाऱ्याचा खेळ करत असताना सगळे लोक बघतायत आणि त्या डोंबाऱ्याने इतका कठीण खेळ केला की तिचं छोटंसं बाळ घेऊन ती त्या दोरीवरून चालली. त्या दोरीवरून चालत असताना पहिल्या टोकापासून ते वाजवत होते आणि वाजवत त्या बाळाला घेऊन ती व्यक्ती चालली. या टोकापासून त्या टोकापर्यंत ती बाई त्या बाळाला घेऊन जाते. मग बाळाला घेऊन इतकं कौतुक केलं सगळ्या लोकांनी तिचं की बापरे काय जबरदस्त खेळ आहे हा, इतकं कौतुक की आम्हाला फार आवडलं, मनापासून कौतुक केलं. इतकं कौतुक, त्या बाईला पैसे पण दिले, कौतुक पण केलं. मग आता या ठिकाणी परीक्षा घेतली त्या बाईने. त्या बाईने म्हटलं तुमचा माझ्यावरती विश्वास आहे. हो, काय सुंदर त्या बाळाला आणलेलं, एकदा नाही 10 वेळा न्याल तुम्ही, एकदा काय न्यायचंय तुम्ही 10 वेळा न्याल त्या ठिकाणी असं आम्हाला नक्की वाटतंय. तिने ते विचार 10 नाही 20 वेळा न्याल दिवसभरात, जितके वेळा तुमचा शो होईल तितके वेळा तुम्ही त्या बाळाला त्यावर न्यावं, ठाम विश्वास आहे. मुलगा पडणार नाही आणि तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने या बाजूनी त्या टोकापर्यंत जाता कारण तुमचा तेवढा अभ्यास आहे. असं म्हटलं त्या बाईने एकच शब्द म्हटला, तुमचं मूल देता माझ्याजवळ, तुमचं मूल देता मी घेऊन जाऊ. मग तेव्हा आपण नाही माझं मूल नाही देणार. मग हा विश्वास झाला का तिच्यावरचा. असं अशी खात्री करून घेतो भगवंत आपल्याकडून. तू म्हणतोय मला अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, पण मानतो का हे बघण्यासाठी परीक्षा घेईलच ना. या बाईला कौतुक केल्यानंतर इतकं कौतुक केल्यानंतर त्या बाईने फक्त एकच शब्द विचारला, तुझं बाळ देते का. आपण म्हणतो नाही माझं नाही. मग विश्वास होता ना, ती पाडत नाही ना, इकडून तिकडे नेतात ना, ती नेते 10 वेळा नाही 20 वेळा नेते, हा विश्वास आहे ना. मग माझ्या मुलाला का देत नाही, कारण हा विश्वासच पक्का नाही. म्हणणं आहे नुसतं की माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि इतके छान तू चालवते, हे म्हणणं झालं. आणि बाळ द्यायची वेळ आली की आपण देत नाही. अशी कसोटी छोट्या प्रमाणात आपल्याला मोठा सिद्धांत शिकायसाठी बघत असतो. मग अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य असं काही नाही यावर नितांत विश्वास पाहिजे. आता ही पहिली ओळ झाली. नंतर हा विश्वास जे आपल्याला जसं व्हावं वाटतं, आता देवानी काहीतरी आपल्यासाठी करावं अशी एक प्रत्येकाची इच्छा असते की माझं हे काम व्हावं किंवा माझ्यासाठी मला आनंद मिळावा. हे जरी काम असलं माझं स्वतःचं भगवंताकडे, ते सुद्धा माझं असं व्हावं असं वाटणं हा सुद्धा त्याला सांग. कारण त्यांनी काय म्हटलं, त्याला सगळं समजतं, त्याला सगळं दिसतं, हा विश्वास आहे. मी बोलली की तो आताच असल्यामुळे त्याला आनंद दिसतो, सुख दिसतं, दुःख दिसतं, माझं मागणं दिसतं, हे सगळं मला माहिती, हा माझा विश्वास आहे. पण शेवटच्या ओळीत खरी कसोटी भगवंत कसा घेतो. आणि त्यांनी विचारलं पण त्यांनी जर ते केलं नाही तर. त्यांनी केलं तर ठीक आहे, त्यांनी माझ्या मनासारखं वागलं तर ठीक आहे, आणि त्यांनी माझ्या मनासारखं जर ती गोष्ट घडली नाही तरी जर तो विश्वास असेल आणि ते मी प्रारब्ध म्हणून स्वीकारत असेल. काय बोलली पहिल्यांदा, या वाक्याला किती वेळा ताडून बघावं लागतं. अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य असं काही नाही, हे मी म्हणून झालं, अशक्य काही नाही. पण माझ्या बाबतीत जर ते घडलं नाही तर बाकी माझा विश्वास डळमळला ना. मग ही जी डोंबाऱ्याचा खेळाचं उदाहरण आहे की तू सगळं करू शकते पण माझ्या बाळाला मी तुझ्याजवळ देणार नाही. मग माझं जर काही काम झालं नाही तर मी लागलीच काय म्हणते विश्वासाच्या भरोशावर. देव तर काही करत नाही. मग तू आत्ताच काय बोलली की अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य काही नाही, या बोलण्यात आणि या तुझ्या वाक्यामध्ये साम्य आहे का काही. मग ते साम्य नाही तर हा विश्वास नाही. मग त्या ठिकाणी जर आपण म्हटलं तो जे करतो तो जर ते करत नसेल, माझं काम करत असेल तर प्रश्न नाही.
पण जर त्यांनी ते माझं काम केलं नाही तर ते माझं प्रारब्ध समजायचं, त्याचा स्वीकार करायचा. हे जर मी करू शकली तर ती सद्गुरु कृपा आहे. जय जय रघुवीर समर्थ. इथपर्यंत जायचंय जे तो आणि मी वेगळा नाही. आणि जर ती गोष्ट तो करू शकतो, सगळं करू शकतो, पण जर त्यांनी केलं नाही असं जर दिसलं, तरीही जर माझा विश्वास असेल आणि ती गोष्ट मी प्रारब्ध म्हणून जर स्वीकारली असेल की प्रारब्धामध्ये भगवंत काही करत नाही किंवा प्रारब्धामध्ये सद्गुरू काही करत नाही. का देहाचं प्रारब्ध, देहा हा भाग वेगळा पाहिला आपण की देहाला जे देहाच्या बाबतीत जे काही सगळं साम्य आहे त्यामध्ये जे काही करतो देव ते करू शकत नाही. ते त्याचं प्रारब्ध देहाबरोबर असतं. आत्मा मुक्त आहे आणि देहाबरोबर त्याचं प्रारब्ध आहे. या दोन गोष्टी जर घडल्या आणि त्या ठिकाणी माझ्या मनासारखं घडलं नाही, म्हणजे बुद्धीला एक प्रकारचा असा ताण आला, अरे हे घडलं नाही तरी भगवंत माझं म्हणशील पुन्हा म्हणशील आता की अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य काही नाही म्हणशील का? जर म्हणत असेल असं नाही घडलं माझ्या मनासारखं आणि तरी जर मी म्हणत असेल तर ती सद्गुरूंची कृपा आहे. मग तो आपल्याला शाश्वत आनंद देऊ शकतो. ती गोष्ट आपल्याला शाश्वत आनंद देते, कारण माझा पूर्ण विश्वास आहे की हा जो भगवंत आहे, हा लीलाधारी जो आहे तो काहीही करू शकतो, माझ्यासाठी करत नाही, कारण ते माझ्या प्रारब्धात नाही. इतकी मोठी गोष्ट समजणं कठीण आहे. या 3 वाक्यांमध्ये इतक्या मोठ्या परीक्षा भगवंतांनी घेतल्या आहे की तू म्हणतोय आधी म्हणत नाही. आम्ही स्वतःला माझ्यापेक्षा मोठं कोणी आहे हे मानत नाही. बरं, मानलं कसं बसं तो विश्वास टिकत नाही त्या डोंबाऱ्यासारखा. त्या डोंबाऱ्याला आपलं बाळ जसं देत नाही तसं आमच्या प्रारब्धात जर ती गोष्ट नसेल तर ती गोष्ट आम्ही मानत नाही. मग काय कामाचा देव? मग त्यांनी असं म्हटलंच आहे की देव काय कामाचा? देव काय आपला सेवादारी आहे का आपलं काम करायला? हे सुद्धा आपल्या मनाला बुद्धीला पटवावं लागतं. तो आपल्यासाठी बसलाय का? आपल्या प्रारब्धामध्ये बदल. मग अभिमन्यू कसा काय गेला कृष्णाच्या समोर? या सगळ्या गोष्टी समोर येतात आणि तरीही विश्वास जर अढळ राहिला तर बाकी भगवंताची परीक्षा सफल झाली. मग तो अनुभव घेतला. काल जे आपण थेरॉटिकल ऐकलं आणि चिंतन केलं त्याचा हा अनुभव आहे प्रत्यक्ष. अरे बाबा, तू सगळं करू शकतो, तुला सगळं दिसतं, मला बोलायची गरज नाही, पण तरीही तू जर ते करत नशील तर माझा तरीही तुझ्यावरती विश्वास आहे, कारण की तू काहीही करू शकतो. या शब्दांवर मी अनुभव घेतलाय. या अनुभवावर मी बोलते ना पुन्हा. त्याच्यामुळे तो अनुभव मी घेतलेला असल्यामुळे मला काहीही बोलायचं नाही. माझं प्रारब्ध मी आनंदाने स्वीकार करते. आणि त्याच्या उलट जर ते प्रारब्ध जे मला घडायचंय ते जर घडलं तर माझ्यासाठी भगवंत तर अगदी प्रत्यक्ष प्रगट झाला. मला जे हवंय 2च गोष्टी घडतील ना. जे मी मागितलं ते मला मिळेल, जे मी मागितलं ते मला मिळणार नाही. मिळालं नाही तरी तो जर स्वीकार असेल ते शाश्वत आनंदाकडे चाललो आहे. कारण तो आणि मी वेगळा नाही, त्याला सगळं समजतं, तरीही तो करत नाही. ते माझ्या प्रारब्धात नाही. आणि जर त्यांनी केलं, माझ्या प्रारब्धात होतं, पण माझ्या भगवंतांनी सुद्धा त्याच्यासाठी काहीतरी केलं. सद्गुरूंनीही मला इच्छा दिली, सद्गुरूंनी ती विचार दिले आणि मला ते आनंद अधिक झाला, कारण मी काहीच केलं नाही. अर्जुनाचं उदाहरण त्यासाठी आहेच की अर्जुन म्हणतो मी जिंकलो तरी मी तुलाच म्हणणार आहे की तुझ्यामुळे जिंकलो, कारण मी तुला स्वीकारलाय. मी काय 18 अक्ष आणि सेनेला स्वीकारलेलं नाही, मी स्वीकारलं तुला आहे. जिंकलो तर तुलाच मिळणार आहे कौतुक, नाही जिंकलो तरी तुझाच मान जाणार आहे, माझं काय जाणार आहे. इतका अढळ विश्वास जेव्हा बसेल तेव्हा या शब्दांना किंमत येईल. अन्यथा या शब्द नुसते पोकळ आहे. आणि आपण शब्द ब्रह्माकडे जात असताना, अद्वैताकडे जाताना प्रत्येक शब्द तोलून मोलून बोलला पाहिजे. जर अनुभव असेल तर बोलायचं, नाही तर बोलायचं नाही. मग आता हे इतकं मोठं वाक्य बोलत असताना 3 गोष्टी घडल्या. मुळात म्हणजे माझ्यावरचा विश्वास कमी आणि भगवंतावरचा विश्वास जास्त. आणि हे झाल्यामुळे मी म्हटलं बाबा रे, तू सगळं काही करू शकतो. दुसऱ्यांदा लागलीच म्हटलं की तुला सगळं दिसतं, हे मला जाणवलंय की तुला सगळं दिसतं. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये म्हटलं हे सगळं घडून सुद्धा जर माझ्या मनासारखं घडलं नाही तर देवा तुझा दोष नाही, हे माझं प्रारब्ध मी स्वीकारलं, हे माझं प्रारब्ध मी स्वीकारलं. मग हे असं म्हटल्यावर हा विश्वास आपण जसा मनाच्या परवशात जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा जसं मायेचं आवरण असतं आणि त्या मायेमध्ये मनाला पटवतं ही आपली आई आहे, हे आपले वडील आहे, हे आपलं कुटुंब आहे, ह्या प्रकारचं मला शिक्षण घ्यायचं आहे, हे जसं आपण ठरवलं म्हणजे आपोआप ते घडत गेलं मायेमध्ये. जसं आपण शुकाचार्य नाहीये की आपल्या मायेला सोडून देणारे. मग जसं जसं त्या बुद्धीमध्ये पटलं तर बुद्धी तशी तशी पक्की होत गेली. आता या बुद्धीला इकडे वळवायचं आहे, इकडे वळवायचं आहे. म्हणजे हा विश्वास जर त्याच्यावरती ठेवला कसा बसा ऐकून वगैरे सगळं ज्ञान वगैरे मिळाल्यानंतर विश्वास ठेवला तर हा जो विश्वास बुद्धीच्या स्तरावर सुरू झाला. बुद्धीच्या स्तरावर आता मी मानलं की बुद्धी आहे. माझ्या बुद्धीने ह्या बुद्धी जे मानत नव्हती त्या गोष्टी आता मानायला लागली. हे माझं कौतुक करायला पाहिजे आपण स्वतः की अरे ही गोष्ट मी मानली.
पण मानल्यानंतर आचार्य म्हणतात त्या ठिकाणी थांबायचं नाही आपल्याला. नुसतं मानणं, मी मानत नाही, मग बुद्धी तर्क करते. मग आता लागलीच माझ्या मनासारखं होत नाही, माझ्या मनासारखं होत नाही म्हणजे काय खरंय का? हे काही खरं असं तो काही दिसतो का प्रत्यक्ष? तो का माझ्यासाठी येणार आहे का? मी काही एवढा मोठा आहे का? मी तर सर्वसाधारण जीव, मी तर अज्ञानी जीव, माझी पूजा कमी पडली, माझं प्रेम कमी पडलं, हे सगळे बुद्धीचे तर्क सुरू होतात. माझं प्रेम कमी, प्रत्यक्षात स्वीकारापर्यंत जायचं तिसऱ्या ओळीत आपल्याला. त्यामुळे आपली बुद्धी काय म्हणते? तो आला नाही, त्यांनी आपलं काम केलं नाही, हे काही घडलं नाही, हे खरं नाही. ते त्यांना दिसतात, आपल्याला थोडी दिसणार आहे. अरे भगवंत सगळ्यांसाठी आहे. आचार्य म्हणतात सगळ्यांना तिथपर्यंत न्यायचं आहे, एकाला नाही. मग तो बुद्धीची तर्क करते ना, कारण आतापर्यंत मायेचा अनुभव आहे. मायेच्या अनुभवामुळे बुद्धी तर्क करायला लागते, विचार करते, निष्कर्ष काढते. निष्कर्ष सुद्धा काढून मोकळी होते की काही करत नाही तो. हे बुद्धीचं कामच आहे. माईक आहे ना, इथून घेतलेल्या ना, गर्भवासात असताना आपण इथून घेतलेलं हे सगळं मटेरियल आहे बुद्धीचं. त्यामुळे ती म्हणते काही खरं नाही की त्यांना दिसलं म्हणजे तुला थोडी दिसतं. म्हणजे ह्या बुद्धीने पक्क केलं. पण जर परमेश्वर सर्वसमर्थ आहे, तर मला जे जे हवे आहे ते शक्य आहे त्याला देणं, जे मला हवं आहे ते शक्य नाही का त्याला देणं, असं मला वाटतं. असा अनुभव घेतलाय. कारण आपण पुराण वाचतो, पोथ्या वाचतो, त्यामध्ये सगळं आहे की मला जे वाटतं ते व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. मला जे व्हायचं आहे ते तो घडवू शकतो, ह्यावरती पण माझा विश्वास जर असेल, मला जे पाहिजे ते घडवू शकतो, म्हणजे एक बाकी पक्की आहे मनामध्ये की तो माझ्यासाठी काही करू शकतो. तर ही विवेकाने आलेली श्रद्धा आहे, जी पहिल्यांदा नव्हती. पहिल्यांदा बुद्धीने सांगितलं की बाबा रे माझा विश्वास आहे, ही बुद्धीने, पण काही घडलं नाही ना, तर बुद्धी म्हणते काही खरं नाही. पण तरीही जर माझी बुद्धी आणखी खोल गेली आणि सांगितलं नाही नाही तो काही करू शकतो, आज नाही उद्या घडेल, म्हणजे ही जर ती विवेकी श्रद्धा आहे. पहिल्यांदा श्रद्धा होती की तो काहीतरी माझ्यासाठी करतो आणि त्यांनी नाही केलं म्हटल्यावर तरी तो काहीही करू शकतो, हे माझी विवेकी श्रद्धा आहे. तो करू शकतो हे पटणं, हे मेधेचं कार्य. मेधा पहिली बुद्धी आहे आणि दुसरी मेधा आहे. आतापर्यंत मेधेचा उपयोगच नाही केला आपण आतापर्यंत कधी. जी आपल्याला देऊन ठेवली आहे एवढी मोठी देणगी, त्या देणगीचा उपयोगच आपण केला नाही, मेधेपर्यंत गेलोच नाही. कारण या बुद्धीचंच ऐकत आलो आतापर्यंत. मन बुद्धीचंच ऐकत आलं. तो काय दिसतो का, तो काय करतो का, आधी ते शब्द मांडल्यावर तो काय झालं नाही की नाही म्हणत होतो की नाही, ते होत नाही. मग ते झालं नाही म्हटल्याबरोबर बुद्धीचं ऐकलं की तिथे थांबून गेला, तर तो वर जाऊ शकत नाही अद्वैतापर्यंत. कारण तो बुद्धीचं ऐकून नाही पुन्हा आतमध्ये संवाद झाला आणि आतमध्ये संवादाने सांगितलं की त्याला सगळं समजतं, तो करू शकतो आणि तो करेल कधी ना कधी. ही विवेकी श्रद्धा साध्या बुद्धीत जन्म नाही घेत. साध्या बुद्धीत जो अडकला तो साध्या बुद्धीत अडकला आणि ती मेधेपर्यंत जर गेला तर त्याची विवेकी श्रद्धा, कोणी काहीही म्हटलं माझं काम नाही झालं तरी माझी श्रद्धा अढळ आहे आणि माझं ते काम झालं नाही तरी पण मला माहिती आहे भगवंत काहीही करू शकतो, इथपर्यंत साधक जात नाही. जायची इच्छा जरी असली तरी जात नाही, मानतच नाही. कारण या सगळ्या न दिसणाऱ्या दृश्य निरसनमध्ये समर्थ तसंच म्हणतात की जे दिसत नाही त्याकडे बघायचं आहे. गणपतीच्या मुखाकडे न बघता त्याच्या प्रज्ञेकडे बघायचं आहे. मग ही जी मेधा आहे, तो करू शकतो हे पटणं, मनाला पटवलं, काही काम नाही झालं तरी चालेल पण तो करू शकतो, हे काम आहे मेधेचं. ही मेधा जी बुद्धी आहे त्या मेधेचं काम आहे. मग मेधेला जागृत केलं. मेधा जागृत झाल्यावर काही हो, मला माहिती आहे ते काम होऊ शकतं, हे अंतर्ज्ञानाने आतमध्येच पटलं. हा आतला प्रवास सुरू करतोय आपण, आचार्यांच्या आज्ञेनी आपण आतला प्रवास सुरू करतो. नाही इतरांना वाटत आहे पण मला वाटतंय माझं काम होणार आहे आणि नाही झालं तरी पुढे स्वीकारही करतोय. तिसऱ्या वाक्यात नाही, आता मला वाटतंय करू शकतो, काहीही करू शकतो माझ्यासाठी. हा बुद्धीच्या पलीकडे गेलो आपण, बुद्धीच्या पलीकडे गेलो. बुद्धी सांगत होती, तिला बाजूला केलं. नाही, तू शांत राहा, आता तुला जास्त बोलायचं नाही, मला माहिती आहे भगवंत अतिशय अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, तो काहीही करू शकतो, सगळ्यांसाठी कोणत्याही रूपात अवतार घेऊ शकतो, माझ्यासाठीही येऊ शकतो, मी काही कमी नाही. बुद्धीला पार करून मेधेपर्यंत आलो. मग त्या मेधेला जागृत केलं आणि सांगितलं मेधा पण मग शांत, हो करेल. बुद्धीला टाकून दिलं. म्हणजे एक एक स्तर खाली टाकायचा आहे. ज्या बुद्धीवर गर्व करतो त्या बुद्धीला खाली टाकलं. इथे बुद्धीच्या पलीकडे जाऊन मन पटतं, पण ते तर्कानी नाही पटत. मग तिथे तर्क चालतच नाही ना काही. जर तिने तर्क द्यायचा प्रयत्न केला, बुद्धीनी तर्काला बंद केलाय. तर्क करू नको, मी तुला फळ देते, मी कुठून फळ देणार, मला माहिती आहे भगवंत मोठा आहे, मी तुला सांगते ना. बुद्धीला सांगायचं हे बोलू नको, मी तुला फळ देऊन दाखवते, आज नाही उद्या तुला फळ देते. मग बुद्धी चुप बसते. तेवढं तरी बरं आहे की सांगितलेलं ऐकते आणि ऐकल्यानंतर त्या मेधेने जे सांगितलं, इथे बुद्धीच्या पलीकडे जाऊन मन पटतं, ते तर्काने नाही, ती आतूनच प्रेरणा येते. आणि आतून येण्यावरच भर चाललाय ना आपला, नुसतं मानणं आणि जाणणं.
मानलाय त्यांनी हा देव काही करू शकतो, पण आतून प्रज्ञेला जाणवलं नाही देव करेल, आपलं काही कमी नाही. जोपर्यंत थोडं कमी पडताय तोपर्यंत वेळ लागेल, पण थोडंसं तिथपर्यंत गेलो ना तर आपल्यासाठी भगवंत काहीही करू शकतात, कारण त्यांच्या हातात सगळं काही आहे. मग विश्वास पक्का जसा त्या डोंबाराच्या बाईच्यावर आपला विश्वास बसायला वेळ लागला, तसा प्रज्ञेचा ऐकायला सुद्धा जीवाला वेळ लागतो. कारण प्रज्ञा सांगते, ह्या प्रज्ञेचा कधी उपयोगच केला नाही आपण कधी उपयोगच केला नाही, म्हणून ती प्रज्ञा जागृतच होत नाही. आता प्रज्ञा म्हणते काहीही हो इकडे, नाही मला सिद्ध करता आलं तरी चालेल, पण माझा देव अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, हे माझ्या प्रज्ञेने सिद्ध केलं. मेधा खोलवर बुद्धीमध्ये नेते, बुद्धीला चूप करते, साध्या बुद्धीला जे सर्वसाधारण बुद्धी असते तिला शांत करते. तू ऐक माझं, काही दिवस मला वेळ दे, म्हणजे ती प्रज्ञा जागृती झाली. प्रज्ञा झाल्यानंतर देव करू शकतो, त्याला कोणताही अडथळा नाही, त्याला कोणताच अडथळा नाही आहे. देवाला देव करू शकतो, देवाला अडथळा नाही, त्याला मर्यादा नाही, तो अमर्याद आहे. प्रज्ञा सांगते, ही जी मेधा जी जागृत झाली ती सांगते, अगं त्याला अडथळा नाही कोणताच, तो मर्यादा त्याला नाही, तो अमर्याद आहे, तो अनंत आहे. मग लागलीच विष्णू सहस्त्रनाम म्हणून ती आपली शक्ती वाढवते, की म्हणून याच्यातून तरी निघेल माझं काहीतरी अर्थ. बुद्धीला म्हणते तू शांत राहा, आता मी हे विष्णू सहस्त्रनाम म्हटलं ना, हे मेधेचं काम झालं. मेधा म्हणते त्याला अमर्याद आहे, तो अनंत आहे, त्याची 108 नावं घेऊन टाकते, की बघ हे सगळं अमर्याद आहे, तो काहीही करू शकतो, मी त्याच्या देखरेखीखाली आहे. सगळ्यात महत्वाचा विवेक मेधेचा हा आहे की मी त्याच्या देखरेखीखाली. पाहून गेल तो काय करायचं, ते काय करायचं ते तो बघून गेल. किती छोटासा नियम, पण आपण करत नाही असं. जोपर्यंत श्रद्धा त्या डोंबारीच्या खेळासारखं, जोपर्यंत ती श्रद्धा आपली पक्की अढळ होत नाही तोपर्यंत भगवंतही समोर येत नाही. भगवंताला सगळं कसं शुद्ध पाहिजे. मेधेपर्यंत गेला, आता त्यांनी देऊन दिलेत आपल्याला बुद्धीचे स्तर एवढे मेधेपर्यंतचे. मी त्याच्या देखील हा दृढ श्रद्धा म्हणजे मेधा. ही जी श्रद्धा आपण कधी अनुभवली आहे का? अशी जर मेधा अनुभवली असेल तर आपल्याला या ऐहिक जगाचं काहीच वाटणार नाही. कारण मेधेमध्ये जी शांती आहे ती बुद्धीत नाही आहे. बुद्धी सारखी तर्क करते, ह्याचं झालं म्हणून आपलं झालं नाही, ह्याचं झालं तर आपलं कसं झालं नाही, आपलं काहीतरी वेगळं असायला पाहिजे ना. एकट्यात गेलोय ना आपण, जाणल्यानंतर एकट्यात जर गेलो तर एकट्यातली मेधा बोलायला लागते, आणि मेधा बोलल्यानंतर ती काय करेल सांगता येत नाही. ती विष्णू सहस्रनाम म्हणेल, एखादं देवीचं स्तोत्र म्हणेल, दत्ताचं स्तोत्र म्हणेल, आणि जागृती करेल स्वतःची आतून आतून. कोणी सांगत नाहीये तिला. नंतर मग ती श्रद्धा झाली, तो तसं करत नसेल मग ती काय म्हणते, मग ती आपल्याच मनाचे संवाद करते. आतून आलेलं आहे हे सगळं. ती म्हणते जर तो करत नसेल ना, करू तर काही शकतो तो, पण तो जर करत नसेल ना ते माझ्या प्रारब्धात नसेल. तो करू शकतो पण माझ्या प्रारब्ध आड येत आहे ना, तो तरी काय करेल बिचारा. म्हणजे त्याला करायचं आहे, तो करू शकतो, तो अमर्याद आहे, तो असीम आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही, पण तो करू शकत नाही, बांधलेला आहे, कारण माझं प्रारब्ध आड येत आहे. माझं प्रारब्ध. ह्याच्यावर कधीतरी आपण स्वतःकडे दोष घेतला का? श्रद्धा वाढवण्यासाठी अशा प्रकारचा दोष कधीतरी जीवानी स्वतःकडे घेतला. देव करत नाही, माझं काही ऐकत नाही, हीच तर बुद्धी सांगत आली आतापर्यंत. मग ही मेधा म्हणते, म्हणून तर बघ देवाला आज नाही उद्या, प्रारब्धात नसलं तरी घडवेल कदाचित, असेल तर देईलच, पण नसलं तरी कदाचित बदल करेल. आपण वाट बघायला काय हरकत आहे? अविश्वास नाही दाखवायचा, तर्क नाही करायचा. मग हा जो प्रज्ञा देते, हा जी मेधा देते ती करू शकतो तो, ही प्रज्ञा आहे. साक्षात्कार की आज ना मला काहीतरी हे मागायचं होतं, पण ते न मागता सुद्धा मला आनंद होतोय, हे जरी पूर्ण झालं. हा प्रज्ञेचा भाग आहे. आता हा मेधा संपली. प्रज्ञा म्हणते त्यांनी नाही दिलं, माझ्या मनात म्हणजे नाही दिल्यावर भर देते, झाल्यावर तर तो साधक तर मानतोच आहे. जर एखादी गोष्ट त्याला हवी आहे ती जर मानली तर तो हा भागच येत नाही मेधा प्रज्ञेचा. पण जर मागून एखादी गोष्ट करत नसेल तर ती काय म्हणते, ही गोष्ट मला मिळाली नाही, मिळेल असं वाटत नाही कारण माझ्या प्रारब्धात नाही, तरी सुद्धा मला काय आनंदच होतोय कसला तरी, काहीतरी मला विशेष वाटतंय की आतापर्यंत इतकी जवळीक मला या मोठ्या शक्तीशी जाणवली नाही, असं तिला प्रज्ञा सांगते. आधी बुद्धी तर्क केला, बुद्धीनी तर्क केला, तो उडवून लावला मेधेपर्यंत आपण कधी जातच नाही. त्या डोंबाऱ्याला नुसतं चांगलं म्हणून चालणार नाही, त्या डोंबाऱ्याला आपलं बाळ द्यायला पाहिजे, घेऊन जावा बाबाळ. मग जर ते चालवत असेल तर तो विश्वास, तो म्हणे हो या बाईचा विश्वास आहे. पण असं म्हणायचं आहे तिला की मेधेपर्यंत गेलो, मेधेने सांगितलं की काम नाही झालं तरी चालेल, आपण तरी पण आपण प्रयत्न करू. कदाचित ते प्रयत्न करत असताना जे कोणते प्रयत्न करत असेल ती, त्यामध्ये कदाचित तिला आत्मिक सुख मिळून गेलं असेल. तिने म्हटलं असेल हे काम करायलाच नको, खरं पाहिलं तर केल्यामुळे कदाचित माझं नुकसान असेल, कदाचित अधिक चांगलं काहीतरी भगवंतांनी दिलं असेल, असे विचार सुरू होतात मनामध्ये जे आतापर्यंत झाले नाही. मग ते एकदा सुरू झाले की तिथे प्रज्ञा, मग प्रज्ञा काय म्हणते,
आता प्रज्ञेचा स्तर आहे. 3 गोष्टींमध्ये 3 स्तर आले. पहिल्यांदा तो मोठा आहे, तो काहीही करू शकतो, पण तो माझ्यासाठी करत नाही. मग ही प्रज्ञा काय म्हणते त्याला, अगं जसं आहे तसं राहू दे ना, त्यांनी काय अडलंय आपलं, ते नाही झालं तर या जीवनात फरक पडेल, फक्त प्रत्यक्षात मला तर आनंदच मिळतोय ना. मेधेचं ऐकल्यामुळे ती व्यक्ती आनंदात राहायला लागते, तिचं काम हो किंवा न हो. म्हणजे काम होणे, तो काय सेवेदार आहे का देव आपला, तो सेवा करायला आपल्यासाठी उभा आहे का, तो जसं असेल तसं स्वीकारायला पाहिजे ना आपण, तर आपल्याला देव भेटेल. नाही तर माझंच पूर्ण व्हावं असं जर वाटलं तर बाई हे चुकीचं आहे. मग ही मेधा आणि प्रज्ञा दोघी जणी बुद्धीला खाली सोडून देतात आणि मेधा आणि प्रज्ञा एकमेकींना समजवतात आणि एकमेकींना आतल्या आतच समजवतात की ह्या जीवाला शांती कशी मिळते, देवाच्या नामस्मरणाने शांती मिळायला लागली, या ज्ञानाने शांती मिळायला लागली. नको मला ते काम झालं नाही तरी चालेल, आणि नाही झालं ह्याचा ती स्वीकार करते. म्हणजे पहिल्यांदा माझं काम व्हावं यासाठी गेलेली आहे देवाजवळ, नंतर ती नाही झालं तरीही देव आवडायला लागतो. याचा अर्थ प्रत्येक वेळी नाही होत असं नाही. मी नाहीचा का बरं पाढा घेतला, कारण आपल्याला अद्वैतापर्यंत जायचंय. येणं केनं प्रकारेनं, चांगलं झालं तर जातोच, दुःखामध्ये जात नाही ना आपण. त्याच्यामुळे हे दुःख सुद्धा तिला दुःख वाटत नाही मेधेला. आणि प्रज्ञा आणि मेधा दोघी जणी आपापसात बोलतात की नाही झालं तरी चालेल, देव किती गोड आहे. देवाने इतरांसाठी कसा पटकन अवतार घेतला, काय सांगावं. आपलं नामस्मरण वाढलं, आपलं ज्ञान वाढलं तर कदाचित तो आपल्या समोर सुद्धा प्रकट कधी ना कधी होईल. आपलं काय संपलाय का सगळं. असं प्रज्ञा मेधा, जे आतापर्यंत कधीच बोलत नव्हता जीव, म्हणजे अहंकार सगळा टाकून दिला. मला नको काही, वाटत होतं मला माझ्यासाठी काहीतरी करावं, पण ते नाही केलं तरी चालणार आहे, कारण तुम्ही इतके चांगले आहात, तुमच्या हातात सगळं काही आहे. त्याची 108 नावं घेऊन टाकते त्यातल्या त्यात, की इतकी नावं घेऊन ते नावं घेताना डोळ्यात पाणी, तो तिचं दुःखच विसरून जाते. ती मेधा ती दुःखच विसरून जाते, कारण देव इतका गोड आहे की त्या गोड ह्याचा तो माझा आहे, मी त्याचा अंश आहे. हे सगळं ज्ञान आहेच आपल्या जवळ, नाही तर मी त्याचा अंश आहे. काम करणं काय आज होईल नाही होईल काही फरक पडत नाही. मेधा आणि प्रज्ञा आपापसात, बुद्धी तर बाजूलाच पडली आहे, बुद्धीचं ऐकायचं तर काही कारणच नाही. या 3 स्टेपनी जेव्हा पुढे जातो तेव्हा ही श्रद्धा पक्की होते. श्रद्धा असते, विवेकयुक्त श्रद्धा, ती त्या ठिकाणी पक्की होते. मग त्या ठिकाणी स्वीकार जेव्हा होतो, जे असेल तसं, झालं तरी ठीक, नाही झालं तरी ठीक, हे जेव्हा होतं तेव्हा अहंकार विरघळतो आपला. त्या व्यक्तीचा अहंकार विरघळतो की मला वाटतं तसं व्हावं, हे काही आवश्यक नाही. मग दिसतं ते खरं आहे असं नाही, जे कदाचित त्याहून अधिक दिलं असेल मला, हे कधी बुद्धीत आलं होतं आतापर्यंत आपल्या, आतापर्यंत ते बुद्धीतच आलं नाही की आपल्याला अधिक काही मिळालं असेल. आपल्या जो जे नाही त्याचाच पाडा असतो. पण मेधा आणि प्रज्ञा वाढल्याबरोबर आपल्याजवळ काय आहे त्याची जाणीव होते. त्यामुळे जे आहे त्याचा स्वीकार, अरे ते मागते आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मला मिळालं. ब्रह्मान योजता आले, दिले तू रघुराया इतके, ब्रह्मान योजता आले. मग हे काय छोट्या छोट्या गोष्टी मागतोय आपण त्याला. असं प्रज्ञेचं आणि मेधेचं बोलणं झालं की ती अहंकार विरघळून जातो त्याचा. मला हे मागायचं विसरूनच गेलो, हे काही मागायसाठी मी देवाजवळ आलो, पण मागायला एक गेलो आणि दिलं किती, असा मेधा पटवते. म्हणजे त्या बाईजवळ बाळ दिलं, मग त्या बाईनी ते नेणारच आहे, कारण की बाईनी जर 10 वेळा तिचं स्वतःचं बाळ नेलं तर आपलं का नाही नेणार. त्याच्यामुळे ते नेणारच आहे, भगवंतही करणारच आहे. पण करो किंवा न करो, मी देऊन टाकला. त्यांनी केलं तरी ठीक, नाही केलं तरी ठीक. हा मेधेचा विस्तार आहे, मेधेचं जागृती आहे. इकडे आपण योगामध्ये म्हणतो ना कुंडलिनी जागृत होते, तशा आपल्या बुद्धीमधले 3 स्तर आहेत. त्या 3 स्तरामधली मेधा आणि प्रज्ञा जर जागृत झाली तर बुद्धीला थोडंसं बाजूला सरकावं लागतं, कारण एका वेळी सगळ्या गोष्टी ऐकू शकत नाही. मग घटना जशा आहेत तशा बघता येतात, घटना. म्हणजे आतापर्यंत फक्त माझंच व्हावं आणि माझ्याच मनासारखं व्हावं, ते झालं तर ठीक, नाही तर नाही असं न वाटता जसं घडतंय त्याच्याकडे त्रयस्थ भावानी. मग तेच आचार्य म्हणतात साक्षी रूपाने आत्मा आहे. तुमचा जो आत्मा आहे तो साक्षी रूपाने बघतो, त्या साक्षी आत्म्यापर्यंत आपण स्वतःची बुद्धी नेतोय. आपली बुद्धी आत्म्यापर्यंत नेणं, आत्म्याचं जे निर्विकल्पत्व आहे तिथपर्यंत जर बुद्धी नेली तर बुद्धीला त्या आत्म्याच्या दृष्टीने बघता येतं. अरे जे घडतंय ते साक्षी रूपाने बघतो, बघू काय होतं ते पुढचं पुढे, कारण ह्याच्यावरती काय माझं जीवन अवलंबून नाही. ह्या गोष्टी मग तो घटना जशा आहेत तशा बघता येतात, त्याचा स्वीकार होतो, देवाची लीला आणि कर्मसिद्धांत समजतो. मग लागलीच आपण कर्मसिद्धांताकडे जातो, कारण ज्ञान मिळवायचंच आहे. मग कर्मसिद्धांत बघतो, सगळ्यांना थोडी सगळं मिळालंय, जगी सर्व सुखी असा कोण आहे, हे तर त्याच्या मनाने कमी आहे. मागच्या जन्मीचं असेल ते भोगून टाकू आणि मोकळं होऊ, हे सगळे चांगले विचार त्याच्या मनात यायला लागतात, कारण भगवंतावरची श्रद्धा दृढ होते. भगवंत वाईट करणार नाही, उलट करेल तर त्याच्याकडून जास्तीत जास्त चांगलं होणार आहे.
माझ्या मनाचं होत नाही हा एवढा भाग आता काही माझ्या महत्वाचा नाही. बुद्धीला तडा. माझी बुद्धी जे म्हणते ते करायचं नाही हे मेधेनी ठरवल्यावर बुद्धी बिचारी शांत होऊन बसते. चालू द्या आता काय चालतंय ते. मग हा स्वीकार झाला. घटना जशा आहे तशा बघता आल्या. नंतर देवाची लीला आणि कर्मसिद्धांत समजला आणि एकरूप दृष्टी झाली त्यांच्याशी. आता ते जे काही करतात कुणासाठी चांगलं केलं म्हणजे त्याच्या प्रारब्धात होतं म्हणून झालं, आपल्या प्रारब्धात नव्हतं म्हणून झालं नाही. तर देवाने केव्हाच केलं असतं. देव असं काही करत नाही. देव आपल्याजवळ जे आहे तेच देतो. पण देव खूप प्रेमळ आहे. सकारात्मकता वाढते. बुद्धी त्याला पटवते. मग ही अवस्था बुद्धी किंवा मेधा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बुद्धी आणि मेधा पण नाही. ही जी अवस्था आहे ना तिला मेधा आपण ज्ञानात बघतोय म्हणून नावं दिली. अन्यथा हीच अवस्था म्हणजे शरणागती म्हणजे ही अवस्था आहे अनुभूतीची. आपल्याला कुठे कळलं आतापर्यंत ही अनुभूती आहे म्हणून. म्हणजे देवाकडे बघत असताना त्याची बुद्धी घ्यायची हे सुद्धा कळलं नाही. आणि हे जे मला शांतपणा आला, माझं काम होवो किंवा न होवो मी शांत आहे, ती अनुभूती आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. हे काम आतल्यात मेधेने केलं. मेधा आणि प्रज्ञा जी आपल्याजवळ दिली आहे भगवंतांनी देणगी तिने वर आली. ती आपल्या बुद्धीला पटवलं. हे जे तिसरा नयन वगैरे जे म्हणतात त्या गोष्टी झाल्या. आतमध्ये शांती मिळाली आणि काम झालंच नाहीये. किती मोठा बदल आहे हा. किती मोठा बदल आहे. काम होवो किंवा न हो त्रयस्थ भूमिकेमध्ये मी जर बघू शकली. ही त्रयस्थ भूमिकाच तर आत्म्याची आहे. आत्मा त्रयस्थानी बघत असतो. ना देहात अडकत ना संसारात अडकत. मग ते जर बघता आलं काम हा विषय महत्वाचा नाही. आता मला देव महत्वाचा आहे. जे बुद्धी आतापर्यंत देवाला दुर्लक्ष करत होती, मोठ्या शक्तीला नाही म्हणत होती, काही अर्थ नाही त्याच्यात. ती बुद्धी आता या ठिकाणी स्थिर झाली. काम झालं तरी चालेल आणि नाही झालं तरी चालेल. किती सुंदर अवस्थेने वर जातोय जीव. अवरोहण चाललंय. आत्म्यासाठी जीवाचं मिलन व्हायचंय पुढे. तर ते जीवाचं मिलन होण्यासाठी बुद्धीला पार करावं लागेल ना. त्या बुद्धीचे स्तर जेव्हा पार करेल तर आत्मा आनंदी. आणि आत्मा आनंदी म्हणजे जीव आनंदी. हृदयस्थ आत्मा आहे तो. त्या हृदयामधल्या जीवाला जो शांती मिळते. प्रज्ञेचं ऐकलं, बाकी वाईटांचं ऐकलं नाही, नकारात्मक ऐकत नाही. जीव फक्त देवाचा विचार करतोय. जे मी ज्याचा अंश आहे ना त्याचाच विचार जीव करतोय. त्याचं नामस्मरण वाढलंय, त्याची उपासना वाढली आहे. काय हे बुद्धीचं कार्य केलंय. बुद्धीला जे झाकून ठेवलं होतं ते उघड झालंय. हे कुठून आलं? बाहेरून आलं का कुठून? नाही, ते आतूनच उपजलं. ते आतून का उपजलं त्याची कारण आता सांगता येणार नाही. ते का उपजलं, तिथे का श्रद्धा वाटली याची कारणं नाही करता येणार. पण असं घडायला पाहिजे तर आपण त्या आत्म्याच्या परमात्मापर्यंत जाऊ शकू. म्हणजे अनुभूती. आणि ही मुख्य म्हणजे शरणागती आहे. आता ही शरणागती कशी? शरणागती अशी की बाबा रे तू जसं म्हणशील तसं. तू चांगलं केलं तरी तू जसा गुंतलो होतो अर्जुनामुळे, मुक्त झालो तुझी या गुणे. अर्जुनामुळे मी गुंतलो होतो, तुझं नाव घेतल्याबरोबर मुक्त झालो. मग हे म्हटलं जे चाललंय ते चालू द्या. प्रारब्ध काही का असे ना माझं, मला भगवंत मिळाला. भगवंताच्या बाजूनी मी आहे, माझ्या बाजूनी भगवंत आहे. माझा जीव पूर्ण त्याच्यासाठी आहे. आता माझ्या कोणत्या गोष्टी राहिल्याच नाही. मी शरण आलो. माझं दास्यत्व मी माझ्या बुद्धीने स्वीकारलं जे भीष्मांनी केलंय. भीष्म म्हणाले सगळं जरी मी कर्तव्य केलं तरी माझी बुद्धी मी तुम्हाला अर्पण करतो. मला बुद्धी माझ्याजवळ नको, कारण बुद्धी मोठी त्रासदायक आहे. त्या बुद्धीला अर्पण करणं हे मेधेचं कार्य आहे. मेधा सांगते ही बुद्धी काही खरी नाही, ही माईक आहे. आपल्या जन्मानंतर 2 महिन्यांनी घेतलेली आहे ही बुद्धी, ती काही खरी नाही. काही खरी म्हणजे आतमध्ये जी जागृत झाली ती, जी भगवंताची देणगी आहे. मेधा आणि प्रज्ञा या भगवंताची देणगी. त्याचा उपयोगच करत नाही आतापर्यंत. त्याचा उपयोग केल्याबरोबर भगवंत खुश, आत्मा खुश, जीव खुश. जो मुक्त होणार आहे आपल्यासोबत जे जाणार आहे तर मेधा आणि प्रज्ञा घेऊन जाणार आहे आपल्याला. या बुद्धीला काय कोण विचारत आहे? आणि त्या बुद्धीची शरणागती झाल्यावर हे माझं प्रारब्ध आहे ह्याचा स्वीकार करणं फार सोपी गोष्ट नाही आहे जीवाला. हे जे काही घडलंय ते माझं नसून देवानी दिलेलं आहे. चांगलं असो का वाईट असो ते माझं नाही हे बुद्धीने मानणं, हे आपली साधी बुद्धी. त्या साध्या बुद्धीने मानलं देवा मी तुझा आहे म्हणजे त्या शब्दांना अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला काहीही शक्य आहे. हे बुद्धीने मानणं, मेधेमुळे. बुद्धीने मानलं तर त्या बाईचं लेकरू आपण आपल्या स्वतःचं बाळ त्या बाईला दिलं असा अर्थ निघतो. मग ती तेव्हा मानेल की हिचा विश्वास आहे. विश्वासासाठी काहीतरी तर कसोटी देव लावेलच. तसं कसं आपल्यासाठी काहीतरी करेल. मग हे झाल्यानंतर भगवंत हृदयस्थ आहे हा. आणि शेवटी मी म्हटलं की भगवंत हृदयस्थ आहे ही गोष्ट मानायची असेल तर मग आपण एक पुन्हा वाक्य घेतोय की ईश्वर सर्वभूतानां दृश्यते तिष्ठती यो वेद निहित गुहायाम. या गुहेमध्ये, हृदयाच्या गुहेमध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. आता एवढा मोठा टॉपिक मानायला बुद्धीला किती त्रास होईल. कधीच तर दिसत नाही.
कधीच तर काम केलं नाही, त्यांचं झालं म्हणजे माझं काय, हे सगळं सुरू असतं. अरे भगवंत हृदयस्थ आहे ह्या वाक्याला मानायचं असेल तर हे वाक्य स्थितीतून आलंय. हे वाक्य स्थितीतून आलंय, जिथे देव बाहेर नाहीये. देव आतमध्ये आहे हे मानायला पाहिजे. देव आतमध्ये आहे. मग अद्वैताच्या सिद्धांताकडे हा पहिला गोष्ट आहे की तू जे एखादी गोष्ट मानली, ओम जरी म्हटलं, एक गोष्ट जर तुझ्या तोंडातून बाहेर पडली तर ती गोष्ट तुझ्या आतमध्ये मानते का? आतमध्ये मानत असेल तर ही प्रज्ञेची अंतस्थिती आहे, ही प्रज्ञा आहे. मेधा आणि प्रज्ञेमधली प्रज्ञा म्हणते मान. त्या मानण्याने इतका सुंदर अनुभव येईल, साधू संतांना आलाय. शंकराचार्य स्वतः सांगतात आहे की हा अनुभव त्यांनी घेतलाय. अगो त्यांचं ऐक, हे खोट्या लोकांचं ऐकू नको आता. मायेमध्ये जे खोटे सांगतात नाही, होत नाही, त्या बुद्धीला वगैरे सोडून दे. ही अंतस्थिती, आणि ती स्थिर झाली की ती सुपीक जमीन तयार झाली आपल्या विचारांची. आपल्या विचारांची जमीन मेधेनी आणि प्रज्ञेनी निर्माण केली. आता बुद्धीला काही तिथे थारा नाही. मग ती बुद्धी शरण गेलेली आहे आणि बुद्धी सुद्धा ऐकायला लागते. मग ही प्रज्ञेची, आपलं चिंतन, हे जे चिंतन आहे ना ते प्रज्ञामय आहे. आता असं चिंतन सर्वसाधारण घडत नाही. असं हे जे चिंतन आहे ते सर्वसाधारण घडत नाही, भक्तांचं घडतं. कारण भक्तांना माहिती आहे, देवाला मानून टाकलंय त्यांनी, हे देव माझा आहे. भक्तांचं घडतं, वारीमध्ये घडतं, पण ज्ञानामध्ये घडत नाही. मग ज्ञानामध्ये हे जर कळलं, ही जी स्थिती आहे ती प्रज्ञेतून निर्माण झाली आहे, ती प्रज्ञा जागृत करायची आहे. जी गोष्ट आपली ठेवून दिली होती कितीतरी दिवस पेटीमध्ये घालून कुलपात, ती बाहेर काढली आणि त्या प्रज्ञेने अशी काही गोष्ट सांगितली की ती बुद्धी हरली. आणि बुद्धी हरला, अगं ऐक, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, तुला काय मोठं देतो, हे छोट्या छोट्या गोष्टी काय मागते त्याच्याकडे, मोठ्या मोठ्या गोष्टी मान. मग त्याला अशक्य, मग त्याचे 4 गोष्टी कशा झाल्या बघा, की आपण त्याला अशक्य काही नाही असं म्हणतो, ती बुद्धीतली श्रद्धा होती. आता पटलं असेल, त्याला अशक्य काही नाही हे जे वाक्य लिहिलं ती बुद्धीतली श्रद्धा होती. कोणत्याही क्षणी तडा जाऊ शकतो त्याला, दुसऱ्याच क्षणी बुद्धी म्हणते काही खरं नाही. ही बुद्धीतली श्रद्धा होती की त्याला काही अशक्य नाही. तो करू शकतो हे पटणं, ही मेधेतून प्रगल्भ विचार आलाय. तो करू शकतो हे पटणं मेधेतून आलाय. नंतर तिसरं, तो करू शकतो, तो करत नसेल, तो जर प्रारब्धाचा स्वीकार मी करत असेल तर तो प्रज्ञेमधला शांत आनंद आहे. तो जर करत नसेल माझ्यासाठी, तो करू शकतो पण तो करत नसेल तर प्रज्ञेमधला शांत आनंद आहे. त्या ठिकाणी काहीही फरक पडत नाही, केलं काय आणि नाही केला काय. आणि मग तो भगवंत हृदयस्थ आहे म्हटल्यावर जर ते त्याला वाटत असेल प्रज्ञेला आणि बुद्धीला, तर तो आत्मसाक्षात्कार आहे. तो करू शकतो, तो माझ्या हृदयामध्ये आहे. मग आत्मसाक्षात्कार हेच तर 4 दिवसापासून आपल्याला पटवतायत आचार्य, की तुम्ही स्वतःचा साक्षात्कार, स्वतःची बुद्धी मध्ये पटवा. ते जर पटतलं, या 4 प्रकारच्या श्रद्धा जर अढळ होत असतील तर त्याला स्वतःची जाणीव होते. आणि स्वतःची जाणीव झाल्यावर आतून आलेला हा जो आनंद आहे तो कोणीही हिरावू शकत नाही. कारण त्याचंच त्यांनी मेधेनी आणि प्रज्ञेनी पटवलंय त्याला, की हा आनंद टिकवायचं काम आता तुला करायचं आहे. तुझं मन आता या मायेतून बाजूला करायचं आहे आणि सत्याकडे तुला वळवायचं आहे. त्यामुळे तो आत्माही शांत होतो आणि तो जीव शांत होतो. जे जीवाला सोबत घेऊन जायचं हे मटेरियल इथलं, ते सगळं इथे बुद्धी ठेवून दिली आणि सगळं जसं भीष्मांनी उत्तरायणापणे वाट पाहिली आणि भगवंताला अर्पण केली आणि मग विष्णू सहस्रनाम म्हटलं की मी तुला जाणलं, आता खरंच जाणलं, यानंतर मला आता हे सगळं देऊन टाकलं तुला की मी मुक्त आहे. मग हे जेव्हा प्रज्ञेनी आणि मेधेनी पटवलं, मग त्याला म्हणायचं आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. हे जे वाक्य लक्ष्मीच्या स्तोत्रात आहे ते स्तोत्राचा अनुभव जर घेतला तर तो आत्मसाक्षात्कार त्या जीवाला होतो. या व्यतिरिक्त मला कोणताही विचार करायचा नाही. हे म्हणजे हे माझं ठरलं. आता मला बाकीच्या गोष्टींना, बुद्धीचं काहीही ऐकायचं नाही. आता मला पटलंय की माझा देव आहे आणि मी देवाची आहे. हे जेव्हा जायचं असेल तेव्हा, म्हणून आपण बुद्धीचं विवेकाने विचारलं, हे नैसर्गिक आहे. खरं म्हणजे हे जेव्हा आपल्याला गर्भामध्ये होतो तेव्हा देवाने सांगितलं होतं हे नैसर्गिक आहे. नैसर्गिकरित्या तू माझा आहे आणि मी तुझा आहे. जे वरून 2 महिने आधी पाठवलं होतं त्यांनी, आपल्या आईला कळायच्या आधी तो जीव जेव्हा स्थापन होतो तेव्हा त्याच्याकडून घेतलेलं वचन आहे की मी तुझा, तू माझा. जन्माआधी सोहम सोहम, जन्मानंतर कोहम कोहम. कोडे हे सुटण्यासाठी शिवानंद रूपम शिवोहम शिव. कोडं हे सुटायसाठी तुला पाठवतोय. प्रत्यक्षात तर जो बुद्धीमध्ये अडकला तर त्या बुद्धीचा जर ऐकत बसलं तर तुला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हेच करावं लागेल. जर त्या बुद्धीला बाजूला करून ह्या सगळ्या गोष्टींची जर तुझ्यामध्ये जागृती निर्माण झाली तर बाकी तू माझ्यापर्यंत येशील. येऊ शकतो, कोणताही जीव येऊ शकतो, कोणताही जीव माझ्यापर्यंत. कारण तू माझा, मी तुझा, हा संबंध दृढ केला बुद्धीने. माझं काम झालं नाही तरी चालेल, पण देव माझा, मी देवाची.
ह्या सगळ्या गोष्टी स्थिर झाल्यानंतर ह्या मागचं मग आता विश्वास असेल. जर आता विश्वास असेल तर स्वीकृती झाली. मी मानलं, विश्वास पक्का असेल तर स्वीकृती. नाही तर माझं काम झालं नाही म्हणून मी पुन्हा दूर गेली तर ती स्वीकृती नाही. विश्वास म्हणजे स्वीकृतीचं नाव आहे. आपल्याला विश्वास म्हणजे वाटतं की हा डोंबाऱ्यांनी चांगला खेळ केला, हा विश्वास नाही. मी जर माझं बाळ त्या डोंबाऱ्याला दिलं तर तो विश्वास म्हणजे स्वीकृती आहे. हो, तू खरंच चांगला आहे. तसं देवानी म्हटलं मी काही करू शकतो पण करत नाही, माझा हा विश्वास आहे, स्वीकृती आहे. तुम्ही जसं म्हणाल तसं. तुम्हाला करायचं असेल तर करा, नसेल करायचं तर माझ्या प्रारब्धाचा मी स्वीकार करते. या पॉइंटवर जर आपण देवाशी वक्तव्य केलं तर तो विश्वास खरा विश्वास. नाही, विश्वासात सुद्धा दोन बदल. साधा विश्वास नुसतं म्हणायसाठी आणि प्रत्यक्षात जे होईल तरी मला काहीही त्यांनी फरक पडणार नाही, माझा देव आहे. आणि हा विश्वास आहे. आणि इकडे प्रारब्ध जे आहे ना, प्रारब्धामध्ये कृपा घडते. आता इकडे विश्वास कसा काम नाही होत, देवाकडे काम करतच नाही देव. प्रत्यक्षामध्ये देव काम करत नाही, कारण तो करू शकत नाही. अभिमन्यूला कुठे वाचवलं? मग हे द्रौपदीचं प्रकरण हे सगळे दिसतात ना आपल्याला डोळ्यांनी की प्रारब्ध तो बदलत नाही देव, पण देव काय देतो हे संत सांगतात. आता त्या ठिकाणी जर आपला प्रारब्ध असेल ना, तर ते प्रारब्ध असेल तर ती कृपा असते. प्रारब्धामध्ये जर मी मानलं की माझं प्रारब्ध जसं आहे तसं मी मानतो, ही आपल्या संतांची कृपा आहे. देवापर्यंत जाण्यासाठी संत म्हणतात ही कृपा आहे माझी की तू प्रारब्धाला मान, प्रारब्धाला स्वीकार. जे तुझ्या नशिबात आहे ते घडणार आहे, जे तुझ्या नशिबात नाही ते घडणार नाही. ह्यावरती स्थिर कर. नाहीतरी मेधेनी सांगितलंच आहे आता तुला नसला मिळाला तो एकदा तर ती मेधा अशी होते म्हणतात की विसरून जाते ती आपलं काही काम आहे देवाकडे. नुसतं ती त्याच्या नामामध्ये रंगते किंवा त्याच्या त्या उपासनेत रंगून जाते की माझं काही काम घेऊन आली होती हेच विसरते. ती कृपा आहे. हे कृपा आहे संतांची. न्यायचं आहे देवापर्यंत. देव म्हणजे काय आपलंच आपल्याजवळ जायचं आहे आपल्याला. ब्रह्मानंद जर मिळत असेल तर देव आणि मी काही वेगळा नाही, त्याचं जे स्वरूप आहे तेच माझं आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी बुद्धीच्या आणि मनाच्या गोष्टींनी फरक पडू देणार नाही. मग ते प्रारब्ध आहे. आणि त्या प्रारब्धामध्ये जर मी शांत असेल तर ती कृपा आहे. प्रारब्ध हा भास आहे म्हणतो तो. माझ्या ह्याच्यात जे वाटतंय ना दुःख ते भास आहे. प्रत्यक्षात आनंद स्वरूप भगवंत माझा आहे. हा स्पष्ट भाग झाला की मग भगवंताची सद्गुरूंची कृपा आहे. हे याच्यात आपण काहीच करत नाही. आपण काय करतो, फक्त विचार करतो. विचार करत असताना स्तरावर स्तर वर गेल्यावर मग ते म्हणतात की गुरु म्हणतात अजून वर चल, नाही काम झालं तरी विश्वास ठेव. मग त्या विश्वासावर आपण विश्वास ठेवतो, इतर कोणी नाही ठेवत. इतरांना वाटत असं हिचं तर काही काम होत नाही तरी ती देवाचंच करते किंवा देवामध्येच ती रंगली आहे. ते कोणाला काही वाटू दे. मला असं वाटतंय की माझं काम हो किंवा न हो, मला शांत आनंद स्वरूप असं जाणवतंय. डोळ्यात पाणी येतंय भगवंताची मूर्ती बघून. जे काही माझं आराध्य देव आहे त्याच्याकडे बघून जर मला पाणी येत असेल ती गोष्ट पकडायची आहे, कारण ती मेधेनी दिलेली आहे. माझ्या आतून जागृत झाली. सुपीक जमीन पेरली गुरूंनी, पण त्यामध्ये जे बी टाकलंय प्रेमाचं ते माझ्या सद्गुरूंनी टाकलंय. आणि सद्गुरू म्हणतात तू ह्याच्यावर जर विश्वास ठेवला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुला मायामध्ये सांगितलंच आहे. ही सगळी माया आहे, त्या तुझ्या मनाने होईल. यावरती तुझ्या बुद्धीवर मेंदूवर विश्वास तू ठेवू नको. तुझ्या विश्वास बुद्धीवरचा जेव्हा उडेल तेव्हा माझी मेधा जागृत होईल. म्हणजे ती सद्गुरूंची कृपा आहे. आधी सद्गुरूंनी कृपा केली की माझी मेधा जागृत झाली, की माझी मेधा जागृत झाली म्हणून सद्गुरूंची काही कळत नाही. तो सगळा आतला भानगड आहे. आतमधल्या गोष्टी सगळ्या बाहेर कोणालाही काहीही बदल दिसत नाही. आणि तो जर आतून आलेला जो बदल आहे, जसं अंड फुटतं, बाकीच्या गोष्टी जर आपण फोडल्या तर जीवन संपतं आणि अंड फोडून जीव बाहेर येतो. मग ह्या गोष्टी माझ्या फोडून टाकल्या. बुद्धीच्या देहाच्या संबंधातल्या ज्या सगळ्या गोष्टी विचार आहे ते सगळे समर्पित केले भगवंताला आणि सांगितलं बाबा रे तू करतोय ते खरंच तुला सगळं समजतं, माझं कल्याण कशात आहे तुला समजतंय. असं जेव्हा विश्वासाने बोललो, नुसतं नाही वागलो, तर बाकी हे प्रारब्ध बदललं. आपलं प्रारब्ध बदलण्यासाठी भगवंतानी पोटातच आपल्याकडून घेतलेलं वचन आहे. ते वचन आपण पूर्ण करण्याच्या पात्रतेचं झालो. पुढे काय सुख येईल काय दुःख येईल माहित नाही, पण आता मी भगवंताचा झालो. मग ही जी दृढ श्रद्धा आहे ती श्रद्धा आणि दृढ श्रद्धेमध्ये हा फरक आहे. आणि तो जेव्हा होतो तेव्हा कुठे आतून जे आलेला आनंद आहे तो नश्वर नाहीच, तो अगदी शाश्वत आनंद मिळतो. कारण तो कशावर अवलंबूनच नाहीये. काम केलं तरी नाही केलं तरी, कर्तव्य केलं तरी नाही केलं तरी, तो कशावर अवलंबूनच नाहीये. तो माझ्याजवळ आहे आणि तो माझा साक्षीदार तो आहे. माझा आत्मा आणि तो आत्मा साक्षीदार आहे. आनंद होतो. मधूनच लोक हसतात, मधूनच लोक रडतात. या सगळ्या अष्टसात्विक भाव जागृत होतात. या परिस्थितीशी त्यांचा काहीही संबंध नसतो. हे सगळे अनुभव घेतलेच संतांचे आपण, की ते कोणत्या वेळी कसे वागतात.
त्यांना तुकाराम महाराजांचं सगळं घर जळून गेलं तरी सुद्धा ते शांत होते. पांडुरंग पांडुरंग त्यांनी ती स्थिती मिळवली होती. प्रज्ञा, बुद्धी, मेधा सगळ्यांना पार केलं होतं. मग ते जेव्हा पार करतील, हा मानवी जीवनातला सगळ्यात मोठा आश्चर्यकारक अनुभव आपण घेऊ शकतो. हा सगळ्यात मोठा आणि आपल्याला वाटतं आपलं काम केलं भगवंतानी म्हणजे ते आश्चर्य. नाही, ते भगवंत काम करतच नाही, ते आपल्या प्रारब्धात होतं म्हणून ते काम झालं. तेव्हा भगवंत आलाच नाही दारापर्यंत. आता दारा नाही, आता तर हृदयात येऊन बसतो. कारण आता तू मी जसं म्हणतो तसं वागतं. चालवणारा मी आहे, चालवणारा मी आहे, करणारा मी आहे. तू फक्त आनंद घे, सुखही मानू नको, दुःखही मानू नको. ड्रायव्हर सीटवर मी बसलोय. हे जेव्हा बुद्धीने पटवलं तेव्हा हा आश्चर्यकारक अनुभव त्याला येतो. आणि हा खरा चमत्कार आहे मानवी जीवनातला. बाकी सगळे चमत्कार झोट आहेत. आतून आलेला जो आनंद आहे तो त्याचा आणि त्याचा जीवाचा आणि शिवाचा जे साक्ष आहे त्या साक्षीने मिळालेला जो आनंद आहे तो अनुभव कोणता कसा सांगायचा. लोक म्हणतील तुझं काम झालं नाही तर तू आनंदात कशी. एखाद्या व्यक्तीचा वियोग झाला तरी जर तू स्थिर असशील तर आनंदात कशी. लोकांना प्रश्नांची उत्तर देण्याचं काही कारणच नाही. जसं आपण काल कुत्र्याची आणि सिंहाची रेस बघितली, तो सिंह उठतच नाही. मला सिद्ध करायचंच नाही आहे काही कोणाला, कारण माझा एकांतातला अनुभव आहे. हा एकांतातला इतकं तोडावं लागतं, सगळ्या गोष्टी तोडाव्या लागतात मनाच्या. तेव्हा कुठे भगवंताची स्थिरता आपल्याला अनुभवता येते. नाही तर तो दाराजवळ येत सुद्धा नाही. आपल्या धक्त समजतच नाही तो जोपर्यंत आपण त्याच्यावरती विश्वास टाकत नाही. मग विश्वास टाकल्यानंतर मग तो मर्यादित मनातून, ही जी मर्यादित बुद्धी आहे ना आतापर्यंतची, आता की हे एवढंच काम माझं झालं पाहिजे, तो अमर्याद बुद्धी करतो आपली, की ह्याचं चांगलं झालं पाहिजे, त्याचं चांगलं झालं पाहिजे. माझं काय एवढं महत्वाचं नाही, सगळे चांगले तर मला तो पण आनंद घेता येतो. नाही तर माझं चांगलं झालं नाही इतरांचं चांगलं कसं. ही जी मर्यादित बुद्धीचा आतापर्यंतचा उद्योग होता तो उद्योग थांबतो. आणि तो म्हणतो त्याचं चांगलं झालं तरी मला आनंद. आज माझं झालं नाही त्याचं झालं ना, हे त्याचं प्रारब्ध मला दिसू लागलं. मग ह्याच्यात आनंद म्हणजे माझी बुद्धी वाढली जी मर्यादित होती. मग भगवंताचा स्वभावही अमर्यादच आहे. तो म्हणतो अमर्याद आनंद देत असताना तू काय त्या मर्यादित बुद्धीचं घेऊन बसली. आता त्या गोष्टी सगळ्या मागे पडल्या. आपल्या दृष्टीने एका लेक्चरमध्ये ती गोष्ट मागे पडली की चला त्या गोष्टीचा काही अर्थ नाही. आता माझा भगवंत मी भगवंताची, कारण की ते वाक्य तेच लिहिलंय की अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला अशक्य असं काही नाही. आणि यावर जर नितांत विश्वास असणे आवश्यक आहे. पहिल्यांदा आपल्याला जे व्हावे वाटतं ते करणे त्याला अशक्य नाही हे पटणं म्हणजे विश्वास आहे. आणि त्याला सगळं समजतं दिसतं हा पण विश्वासच आहे. पण जर तो ते करत नसेल तर ते आपलं प्रारब्ध म्हणून स्वीकारता येणं ही गुरुकृपा आहे. जय जय रघुवीर समर्थ. ही जर गुरुकृपा झाली तर त्याचा आनंद कधीही ढळणार नाही. अशा अढळ असा आनंद देण्याची कार्य सद्गुरू करत असतात. आणि तेच दिसण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारची दृष्टी लागते. ती दृष्टी म्हणजेच मेधा, प्रज्ञा, जागृती. आणि त्यांनी सांगितलेलं या जीवानी जर ऐकलं तर बाकी अमर्याद सत्ता या जीवाच्या हाती लागते, जे शिवाचं तत्व आहे. जय जय रघुवीर समर्थ. आज थांबूया. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमधूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनम न जानामि, न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.